श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 24वा युद्धकांड। शिष्टाईसाठी अंगदाला पाठविणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती। श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते। श्रोता वक्ता सावधाना भवन्तु। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। कळेल समुद्राचा अंत सापडेल अंबराचे गणित। त्याहून रामकथा अद्भुत न लगे अंत कवनाते। अद्भुत धावे प्रभंजन त्याची मोठ बांधवेल आकर्षण। परी या रघुपतीचे चरण वर्णिता अंत न कळेची। आपुले सहस्रवदने करुण वर्णी काळवेय काद्रवेय कुळभूषण। नेती नेती म्हणून वेदही तेथे तटस्थ। रघुवीर गुणांची सरोवर पाळ तेथे व्यास वाल्मिक हे मराळ। ज्यांच्या मती माझी सकळ ब्रह्मांड हे ठेंगणे। त्याही गुण वर्णिता पार अंत न कळेची साचार। तेथे मानव शलभ पामर गुणांबर के विक्रमी पै। तर एक वेळ समुद्राचा अंत लागू शकेल, किती खोल आहे ते, किंवा अंबराचं म्हणजे आकाशाचं गणित करता येईल, किती मोजमाप करता येईल, किती लांब आहे किती जवळ येते त्याप्रमाणे। पण ही रामकथा अशी अद्भुत आहे की तिचा अंत कोणालाच लागणार नाही म्हणे। तिच्यामध्ये तिचे काय काय गुण आहे, काय काय आहे त्याच्यामध्ये, ते हे कोणालाच सांगता येणार नाही म्हणे। किंवा वारा आहे त्यालासुद्धा आपण एक वेळ गोळा करून त्याची मूठ बांधू शकतो, पण ह्या रघुपतीचे जे चरण आहेत, रामाचे जे पाय आहेत, त्याचा अंत आपल्याला लागणार नाही म्हणे। म्हणून ही जी कथा लिहिलेली आहे तिथं रामाच्या गुणांचं सरोवर काठोकाठ भरलेलं आहे म्हणे ह्या कथेमध्ये। आणि हे जे वाल्मिक ऋषी आहेत ते हंसरूपाने तिथे वावरता आहेत म्हणे। आणि त्यांनी जे हे गुणवर्णन केलेले आहे त्यामुळे ब्रह्मांडसुद्धा ठेंगणं झालेलं आहे म्हणे। त्याही गुणवर्णिता अपार अंत न कळेची साचार। तेथे मानव शलभ पामर गुणांबर के विक्रमी पै। तर त्यांनी एवढे गुणवर्णन केलेले आहे। तर हा मनुष्य हा पामर आहे म्हणे, एक छोटासा कीटक आहे, तर तो काय आहे याचा अभ्यास करणार आहे म्हणे। तरी सांडोनी अभिमान वर्णावे रघुपतीचे गुण। गंगा प्रवाह संपूर्ण तृषाक्रांता केवी शवे। तैसे सीता वल्लभाचे गुण वर्णावे यथामती करुण। असो पूर्वाध्यायी अनुसंधान आला रघुवीर सुवेळे। तर गंगेचा मोठा हे प्रवाह आहे आणि पाणी पिणारा किती, एक घोटभर पाणी पिईल फक्त, त्याप्रमाणे आपल्याच्याने जेवढे हे गुण गाता येतील तेवढे गावे म्हणे। आणि आता ही कथा पुढे सुरू झालेली आहे। तर राम आणि त्यांचे जे वानरसेना आहे ते सगळे सुवेळला आलेले आहेत तिथं लंकेमध्ये। आता वाग्देवी परमडोळस घडी युद्धकांड मांडूस। त्यातील साहित्य रत्ने विशेष ग्राहक पंडित तया ते। रावणाची दाही छत्रे छेदोनी पाडिले सौमित्रे। परमम्लान दाही वक्त्रे मैजापतींची जाहली। तर त्या रावणाचे छत्र आणि सर्व हे पाडून टाकलेले आहे, छत्र आणि मुकुट। सकळ प्रधानांसहित विचारा बैसला लंकानाथ। माझे तरी दोन आहेत कैसे पुरतीने नेमी। राम लक्ष्मणा संवारुणी वशवावी जनकनंदिनी। या वेगळी माझे मनी चिंता तिसरी नसेची। आणि तो हादरलेला आहे की आपलं मुकुट हे पाडून दिलेले आहे म्हणे। तर आता काय करावं, माझ्या मनात तर फक्त दोनच इच्छा आहेत, एक काय, राम लक्ष्मणांचा वध करायचा आणि सीतेची लग्न करायचं। बळेचे तव वज्रद्रष्ट म्हणे लंकानाथ। सीतेची भीड कासया धरिता बळेची आणुनी तत्वता। कामना पुरवी आपुली मगम बोले दशकंधर। मज विरंचीचा शापथोर परस्त्रीवरी करिता बलात्कार। शतचूर्ण तनू होयते। तर त्याचा जो एक राक्षस होता वज्रद्रंष्ट म्हणून, तो सांगतो कशाला तिची भीड धरता म्हणे, तिला बळजबरीने चाला ना म्हणे ओढून, असं सांगतोय रावणाला तो। तेव्हा रावण सांगतोय की ते सगळं खरं आहे म्हणे, पण तुला माहीत नाही का म्हणे, मला ब्रह्मदेवाने शाप दिलेला आहे की तू जर परस्त्रीवर बलात्कार केला तर
तुकडे तुकडे छिन्न भिन्न होऊन जाशील म्हणे तू, असं शाप आहे म्हणे मला, असं रावण सांगतोय. मृगपतीचे फुटले नयन, की व्याघ्राचे हस्त टाकेले तोडून, की भुजंगाचे दात पाडून, केला दीन गोरिडिये. वनी सर्वात श्रेष्ठ वारण, परिसिंह देखता तत्काळ मरण. तैसा मी शापबंधने पूर्ण, बळक्षीण जाहलो. जसं म्हणे मी अडकून गेलेलो आहे रे म्हणे, मला हा शाप नसताना तर मी हे करू शकलो असतो. जसं म्हणे सिंहाचे दोघं डोळे फुटलेले, तो काय करेल? किंवा वाघ आहे, त्याचे दोन्ही हात तोडून टाकले, किंवा भुजंग आहे आणि त्याचे दातच पाडून टाकले, त्याप्रमाणे माझी स्थिती झालेली आहे म्हणे. जसा वनामध्ये हत्ती सगळ्यात मोठा प्राणी आहे, पण सिंह जर पाहिला त्याने तर त्याला जवळ लगेच मरण दिसायला लागतं म्हणे, त्याप्रमाणे मी शापाच्या बंधनाने पूर्ण आकळलो गेलेलो आहे म्हणे. तरी ते जनकजा मनापासूनी, आपणची वैश होय शयनी, ऐसी करणी करा कोणी, राघवी मनविटे तिचे. मग विद्युज्जीव प्रधान, तो कापट्य विद्ये माझी प्रवीण, तो म्हणे मी निर्मिन, रघुत्तमाचे शिरकमळ. तर मग म्हणे असं काहीतरी करा की जी तिला रामाबद्दल हे वीट आला पाहिजे म्हणे. असं म्हणून ते आता विद्युज्जीव नावाचा प्रधान होता तर तो म्हणतो मी कपट करतो म्हणे आणि तिला बरोबर फसवतो म्हणे त्या सीतेला. आणि राघव असतीचे कोदंड, मायामय निर्विण प्रचंड, तेने सीतेचे हृदय दुखंड, असत्य न वाटे सहसाई. ऐसे ऐकताची लंकापती, परमसंतोष पावला चित्ती, जैसा मद्यपी पाहता जाता पंथी, तव शिंदी वन देखिले. आधीचे जार कर्मी रत, त्यात श्रीराज्य झाले प्राप्त, की श्वाने व मन अकस्मात, दृष्टी देखले ते धवा, की निंबोळ्या देखता बहुवस, परमसंतोषे वायस, तैसा हर्ष पावला लंकेश, वचन ऐकता तयाचे. आणि मग तो जो विद्युज्जीव नावाचा होता राक्षस, त्याने तो म्हणे मी खोटं खोटंच रामाचं धनुष्य तयार करतो आणि कोदंड तयार करतो आणि सर्व तिला फसवण्यासाठी आपण हे करू म्हणे, गूढ कारस्थान करू म्हणे. असं हे ऐकल्यावर रावणाला मनामध्ये एकदम शांतता वाटलेली. जसा एखादा दारुड्या असतो आणि त्याला दारूचंच वन दिसलं म्हणे तर त्याला किती आनंद होतो त्याप्रमाणे रावणाला आनंद झालेला आहे. किंवा जारकर्मी पुरुष आहे त्याला कुठलं श्रीराज्यावर त्याला प्राप्त झालेलं आहे म्हणे, तर त्याला किती आनंद होईल त्याप्रमाणे रावणाला आनंद झालेला आहे. किंवा निंबोळ्या पाहून कावळ्यांना कसं वाटतं तसं. तू केवळ बृहस्पती, विद्युज्जीवासी म्हणे लंकापती, आम्हामध्ये तू केवळ बृहस्पती, तरी शीघ्र शिरधनुष्यांप्रती घेऊन येई अशोकवना. कापट्यवंत विद्युज्जीवा, वस्त्राभरणी गौरविले तेव्हा, तेने कृत्रिम निर्मिले ते धवा, तर्क करिता नेनवेची. तर मग त्याची युक्ती ऐकून रावणाने त्याला जसं काय तो त्याचा गुरु आहे वा असं म्हणून गुरु देव म्हणजे बृहस्पतीसारखा त्याचा सन्मान केलेला आहे, त्याला वस्त्र अलंकार दिले आणि त्याला सांगितलं की तू आता तुला काय करायचं कारस्थान ते कर म्हणे. इकडे आधी लंकानाथ, प्रवेशला अशोकवनात, तो अधोवदने तटस्थ, जगन्माता बैसली. मग आधी रावण गेला अशोकवनामध्ये, तो बघितलं तर सीता खाली मान घालून बसलेली होती तिथं. सीतेजवळी उभा रावण, जैसा कमळिनी वरे समीप वारण, की हरिणी जवळ येऊन व्याघ्र उभा ठाकला. या उपरी राक्षस पाळ, सीतेजवळी बोले अमंगळ, म्हणे तू धैर्य धरलेस सबळ, परी ते निष्फळ झाले. जसा एखाद्या कमळिनीजवळ हत्ती येऊन उभा राहतो किंवा हरणाजवळ वाघ येऊन उभा राहतो त्याप्रमाणे रावण सीतेजवळ येऊन उभा राहिलेला आहे आणि सांगतो तिला की तू पुष्कळ धीर धरला, पुष्कळ हे केलं म्हणे, पण तुझं सगळं वाया गेलं म्हणे. मज लागी तू आतावरी, तुझे सेवेसी मंदोदरी, तुझे आज्ञेत लंकानगरी, वर्तवीन जानकीये, तुझी आपतीस झाले मरण, आधी ते ऐके वर्तमान, सागरी सेतू बांधून, सुवेळेसी सर्व आले, तवा आमचा प्रधान प्रहस्त, निमेषा माझी गेला सेने समवेत, मग सौमित्र राम सौमित्र होते निद्रिस्त, तव घाला त्याही घातला. तर म्हणे तू आता माझ्याशी लग्न कर म्हणे, आता तू जे रामाची वाट बघत होती तर आता राम काही तुला भेटणार नाही म्हणे, कारण माझा जो प्रहस्त नावाचा प्रधान आहे त्याने अर्ध्या रात्रीत जाऊन त्या राम लक्ष्मण आलेले आहेत म्हणे सुवेळेला, तर तिथं गेले म्हणे ते आमचा प्रधान आणि त्यांनी राम आणि सौमित्र झोपेमध्येच होते, त्यांच्यावर घाला घातला आहे म्हणे, त्यांचे शिरकमळ छाटून टाकलेले आहेत म्हणे, असं सांगितलं त्याने सीतेला.
तुझी आपतीचे शिरकमळ प्रहस्ते छेदिले तत्काळ सावळे कबंध विशाळ सुवेळेसी पडियेले. आणि ते तुझं सावळं असं शरीर आहे म्हणे अर्ध रामाचं प्रेत धड, तर ते तिथं सुवेळेलाच पडलेलं आहे म्हणे. वधावा जो लक्ष्मण तव तो अयोध्येसी गेला पळून आमचा बंधू विभीषण तोही तेथेच पडियेला. तर रामालाच मारलं आहे म्हणे फक्त, आणि लक्ष्मण आहे तो त्यांनी पाहिलं आणि तो अयोध्येला पळून गेलेला आहे म्हणे. आणि माझा भाऊ आहे म्हणे विभीषण, तो पण तिथंच पडलेला आहे म्हणे. सुग्रीव आणि अंगद त्यांचाही केला शिरच्छेद जांबुवंत आणि मैंद यांचे जानू चरण खंडिले. आणि जांबुवंत आणि मैंद होते त्यांचे हात आणि पाय तोडून टाकलेत म्हणे. नळ निळ अंजनी सूत निजले ठाई केले चूर्णवत वरकड मरकट सैन्य बहुत राक्षसी सर्व गिळले. आणि नळ निळ अंजनी सूत म्हणजे मारुती सगळ्यांचं हे तुकडे करून टाकलेले आहेत म्हणे. आणि जे काय होतं ते बाकीचे माकडं ते सगळे राक्षसांनी खाऊन टाकलेले आहेत म्हणे, असं सांगतोय तो रावण सीतेला. सेतू पाडिला समग्र मग कोठे पळतील वानर शोणिताचे वाहती पूर जाती भेटो सागराते. हे जरी तू असत्य मानिसी तरी आताची येईल प्रत्ययासी तो विद्युत जीव वेगेसी शिर घेऊन पातला. म्हणजे ते बाकीचे माकडं आहेत ना, तर त्यांना आता काहीच पळायला जागा नाही, कारण तो पूल पण होता तो पण गेला म्हणे, नष्ट करून टाकला म्हणे तो सुद्धा. आणि आता बघ म्हणे आता तो विद्युत जीव येईल म्हणे आणि तुला रामाचं मस्तक दाखवेल म्हणे. तेने धनुष्य आणि शिर ते वेळे रामवल्लभे पुढे आणून ठेवले. मुख राजस गोजिरे सावळे शोणित माखले ते काळे. उभे रामासारखं मस्तक बनवलेलं होतं त्यांनी आणि जानकी पुढे ठेवलेलं आहे असं, आणि ते रक्ताने भरलेलं आहे असं मुंडकं रामाचं मस्तक. किरीट कुंडल मंडित वदन सरळ नासिका झळकती दशन कपाळी केशर आकर्ण नयन आरक्त रेखांकित विराजेत. कानामध्ये किरीट कुंडल, मस्तकावर किरीटे, कानात कुंडले आहेत असं, आणि सरळ नाक असं रामाचं वदन दाखवत आहेत. कपाळाला केशर लावलेलं आहे, डोळे कसे कानापर्यंत लांब असे डोळे आहेत त्याचे, असं ते सर्व रामाचं मस्तक आणून सीतेपुढे ठेवलेले आहे. ऐसे देखता जनकनंदिनी मूर्छना येऊनी पडे धरणी की अग्नीत पडली कमळिनी जाय करपोनी त्या परी. तर तिने ते पाहिलं आणि जसं काही एखादं कमळाचं फूल जाळामध्ये पडलं ते कसं जळून जाईल त्याप्रमाणे तिची अवस्था झालेली आहे आणि ती मूर्छा येऊन पडलेली आहे. तव ते दशकंठ रिपूची प्रिया उठे मूर्छना सावरुणिया हृदय शिरकमळ धरुणिया शोक करी अद्भुत. तशीच उठली आणि ते मस्तक जवळ धरलेलं आहे आणि रडते मोठ्या मोठ्याने. अहो हे त्रिभुवनी पतीची राणी शोकार्णवी बुडाली ते क्षणी तो शोक सांगता उलथे धरणी. कवींची वाणी कुंठित, तर इतकी शोक करायला लागली तर कवीसुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणे राजवाक्षा रघुनंदना स्मरारी मित्रा जगन्मोहना अनंत रूपा गुणसंपन्ना काय ऐसे हे झाले. 14 वर्षेपर्यंत रघुवीरा श्रमले तिवनात कोमलचरणी बहुत कंटक हरळ रुतले. म्हणे कसं काय तुम्ही सोडून गेले म्हणे मला, 14 वर्षापर्यंत तुम्ही वनात एकटेच फिरत होता म्हणे, पायाला खडे टोचले, काटे गवत सगळं टोचले म्हणे तुमच्या कोमल पायांना. मज कारणे श्रमला काननी हा सीता म्हणून तृणपाषाण हृदय धरुणी उद्धरिले की रघुपीते. म्हणे माझ्यासाठी तुम्ही सीता सीता करून पाषाण आणि झाडं सगळ्यांना हृदयाला कवटाळलेलं आहे आणि त्यांचा उद्धार केलेला आहे म्हणे तुम्ही. मज कारणे वाली मारिला सूर्यसुत मित्र केला हनुमंत शुद्धीसी धाडिला शिळी बांधिला सागर. माझ्यासाठीच त्या वालीला पण मारलं म्हणे तुम्ही. नंतर सूर्यसुत म्हणजे सुग्रीव त्याला मित्र केलं आणि हनुमंत मला शोधायला तुम्ही पाठवला म्हणे. इतकं सगळं केलं आणि आता कसा काय निघून गेला असं म्हणून ती रामासाठी शोक करते. सुवेळे येऊनी सत्वर वैरियांसी यश दिधले अपार का संपविला अवतार मज भवपुरी लोटले. तर मला ह्या संसारामध्ये लोटून तुम्ही अशा एकटे का निघून गेले म्हणे असं म्हणते ती रामाला. रवी कुलवंतास श्रावणारी त्याची स्नुष्ण्या मी जनककुमारी अयोध्याधीशा तुझी अंतुरी सोडविला आता मज कोण. तर सूर्यवंशातली सून आहे म्हणे मी. सूर्यवंशामध्ये असणारा जो श्रावण बाळाला मारणारा दशरथ राजा त्याची सून म्हणे मी, जनकाची मुलगी. आता तुझं सोडवलं नाही तर आता मला कोण सोडवणार आहे म्हणे असं ती सांगते.
मी परदेशी येथे दीन, रघुवीरा कोणासी जाऊ शरण. सूर्यवंशा संपूर्ण डाग लागला यावरी, वाल्मिकीने भविष्य केले ते अवघेची आजी बुडाले. जंबुके जाऊनी मारिले पंचाननासी नवलये. म्हणे वाल्मिकीने जे काय लिहून ठेवलेलं होतं ते का सगळं खोटं ठरलं का म्हणे. तर जंबुकाने याला मारलेले म्हणे, सिंहाला म्हणजे कोल्याने सिंहाला मारल्यासारखं झालेलं आहे म्हणे. अजाखुरींच्या जीवनी सिंह अडखळूनी पडला कैसेनी, की मुशकाची वदनी पंचानन साठवे. तर शेळीच्या खुराने झालेल्या खळग्यातील पाण्यात कोण पडलं तर सिंह अडखळून पडला म्हणे. तर कसं शक्य आहे. किंवा उंदीर आहे म्हणे आणि त्याच्या तोंडामध्ये कोण आहे तर हे साप आहे म्हणे. शक्य आहे का तर नाही. कर्पुराचे पुतळे केवळ त्याही उभा ग्रासिला वडवानळ. जगत भक्षक तो जो जगी काळ, त्यासी भूताने ग्रासिले. कापुराचा पुतळा केलेला आहे आणि त्याने काय ग्रासलं काय खाल्लं तर वडवानळ म्हणे. तर हे जे अशक्य आहे ते सगळं सांगितलेलं आहे इथं. खद्योत ते जे करुणी, कैसे ब्रह्मांड गेले आहाळोनी. पिपिलिका उदरी जाऊनी, सिंह कैसा साठवला. काजवे आहेत म्हणे. तर काजव्यांनी काय केलेलं आहे, काजव्यांच्या प्रकाशाने सगळं ब्रह्मांड चमकलेलं आहे म्हणे. तर चमकेल का ते तर नाही. किंवा मुंगी आहे, मुंगीने सिंहाला पोटात घेतलेले आहे म्हणे. तर घेणार आहे का तर नाही. लागता मक्षिकेचा पक्षवात, भयभीत झाला भोगीनाथ. चित्रीच्या सर्पे अकस्मात, अरुणा जुनू जगळीला. तर माशी म्हणे, माशीच्या पंखाने शेषनाग घाबरलेला आहे म्हणे. तर शक्य आहे का तर नाही. किंवा चित्रातला सर्प आहे आणि त्याने काय केलं, त्याला कोणी गिळले, त्या चित्रातल्या सर्पाने गरुडाला गिळलेलं आहे म्हणे. तैसे अघटित घडले येथे, राक्षसी जिंकिला रघुनाथ. कर्माची गती गहन, कैसा अनर्थ करू आता. तर हे सगळं घटित घडलेलं आहे म्हणे. भूधराव अवतार लक्ष्मण, कैसा रामासी गेला टाकून. तो अयोध्येशी जाऊन, काय सांगेल भरता ते. तर शेषनाग हा प्रत्यक्ष लक्ष्मण आलेला आहे म्हणे. तो कसं काय रामाला टाकून गेला आणि अयोध्येला जाऊन तो आता भरताला काय काय सांगेल म्हणे. तो तत्काळ कौशल्या त्यजील प्राण, होईल कैकईचे समाधान. लागेल सूर्यवंशाशी दूषण, झाले खंडन वंशाचे. आता कैकईला तानंदच होईल म्हणे आणि कौशल्या माता प्राण त्यागून देईल म्हणे, जीव देऊन देईल म्हणे. ऐसा शोक करी मंगल भगिनी, मुखावरी निज मुख ठेवणी. अश्रुधारा शवती नयनी, भिजे अवनी ते काळे. आणि असं याच्या मस्तकावर तोंड ठेवून रडत होती ती सीता. असो जानकी म्हणे दशमुखा, हे होणारे न चुके कर्मरेखा. तरी मिथिला नाथ जनका, समान मज अससी तू. तर रावणाला ती सांगते म्हणे, जे काय आता कर्माची रेषा आहे ती काय आता चुकणार नाही म्हणे. तू जसा मिथिलानाथ जनक आहे त्याप्रमाणे तू सुद्धा माझा पिताच आहे म्हणे. असं म्हणते ती त्याला, रावणाला. आता माहेरी चुकेच करी, वन्निशे जर चोनी झड करी. या शिरा समवेत निर्धारी, अग्नी माझी प्रवेशेन. तर आता इतकंच कर म्हणे माहेर पण माझं, की चिता रचून दे म्हणे मला आणि ह्या शिराबरोबर मला सती जाऊ दे म्हणे. सत्वन सांडी जनकनंदिनी, हे रावणासी कळले म्हणी. परमम्लान मुख होनी, गेला निघून सभेत. आणि तिचं बोलणं ऐकलेलं आहे आणि तो निघून गेलेला आहे रावण. रावण गेली या जनकनंदिनी, बुडाली शोकार्णव जीवनी. तव ते विभीषणाची राणी, सरमाली गुप्त रूपे. त्यावेळेला ती शोकसमुद्रात बुडलेली आहे सीता. आणि त्यावेळेला विभीषणाची जी राणी होती सरमा तिचं नाव, तर ती आलेली गपचूप. ते क्षणक्षणा येऊन, घेत जानकीचे दर्शन. सांगे सकळ वर्तमान, जे जे लंकेत वर्तले. तर ती गुप्त रूपाने आलेली आहे तिथं आणि ती काय करायची तर घडी येऊन जानकीचं दर्शन घेऊन जायची आणि काय काय घडतं लंकेमध्ये ते सर्व तिला सांगायची. तर ती आलेली आता तिथं. रघुपतीचे जे काही ते विभीषणासी करणे अगत्य, तैसीच शर्मा येऊन तेथ सांभाळीत जानकी ते. जसं विभीषणाने रामाला सगळं हिताच्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे विभीषणाची राणी सीतेला येऊन सांभाळत होती तिथं. नाना सूक्ष्म रूपे धरित, राक्षस कापट्यही जाणत. तितके जानकी सश्रुत करीत, क्षणाक्षणा येऊन या.
जे काय कपट रूप धारण करून राक्षस खेळी करतायत ते सगळं ती येऊन जानकीला सांगून जात होती. असो शर्मा म्हणे जानकीसी, माये शोक किमर्थ करिसी, राम सुखी आहे सुवेळेसी, सकळ सेने सहित पै. आणि ती आली आणि ती सांगते सीतेला की तू शोक करू नको म्हणे, राम सुखरूप आहे, कुठे सुवेळला. तुझं वश करावया ये क्षणी, रावणे कृत्रिम केली करणी, बरवे पाहे विचारुनी, मूळ दृष्टी घालून या. तर तू अंतर्दृष्टीने बघ म्हणे काय काय आहे ते. तर रावणाने ही सगळी खोटी करणी केलेली आहे म्हणे. जनकात म्हणजे तवा स्वयंवरी, चाप बैसले रावणाचे उरी, ते तुझ्या पतीने झड करी, द्विखंड करुणी टाकिले, त्याहुनी चाप जडत ये वेळे, प्रहस्ते जाऊनी कैसे आणिले, कृत्रिम धनु मुंड आणिले, निर्मून त्याच सारिखे. आणि तुझ्या स्वयंवराच्या वेळेला जे धनुष्य होतं ते तर रामाने तोडलं होतं म्हणे. मग याने हे जड धनुष्य कुठून आणलं, तर हे सगळं ते प्रहस्ताने निर्माण केलेलं आहे खोटं. आणि मुंडसुद्धा शिर रामाचं ते सुद्धा त्याने खोटं निर्माण केलेलं आहे म्हणे. ऐसे सरमा जो बोलत, तो धनुष्य शिर झाले गुप्त, तैसा वात लागला अकस्मात, दीप जाय विझोनियात. आणि ते असं बोलल्यावर ते धनुष्य आणि ते शिरकमळ होतं रामाचं ते सगळं गुप्त झालेलं आहे. आणि ते हे होतं जसा एखादा वारा आल्यावर दिवा विझतो त्याप्रमाणे ते गायब झालेलं आहे. की जला भीतरी धनुष्य इंद्रधनुष्य उमटे क्षणभरी, तैसे कोदंड ही झडकरी, गुप्त जाहले तर जसं आकाशामध्ये इंद्रधनुष्य उमटतं आणि हे पण होऊन जातं, गुप्त पण होऊन जातं, त्याप्रमाणे ते धनुष्य आणि रामाचं शिर सगळं गुप्त झालेलं आहे. असो जानकी म्हणे सरमे प्रती, धन्य हो माये तुझी मती, राक्षसांच्या कापट्य गती, तुझ समजती सर्वही, मग अयोध्यापतीची राणी, सरमेशी जवळी बोलावणी, हृदयी धरी प्रीती करुणी, म्हणे स्वामिनी होशी लंकेची. म्हणे तू आता तुझ्या जवळ घेतलेले आणि तूच राणी होशील म्हणे या लंकेची. तो देववाणी झाली अकस्मात, सुखरूप आहे अयोध्यानाथ, सीतेचा आनंद अद्भुत, अंबरा माझी न समावे. मग आकाशवाणी पण झाली की राम सुखरूप आहे असं देववाणी झाली. असो इकडे लंकापती, परमचिंताक्रांत एकांती, बोलत असे मंडोदरी प्रती, तेच श्रोती परिसिजे. आणि मग इकडे रावण आलेला आहे आणि तो सांगतो हे मंडोदरीला ते ऐका म्हणे. मंडोदरी परमसज्ञान, पतिव्रता गुणसंपन्न, जिचे सौंदर्य पाहून मीनकेतन तटस्थ. तर मंडोदरी इतकी सुंदर होती की तिला बघून कामदेवसुद्धा कमी, मदनसुद्धा कमी आहे बुवा असं तिच्या पुढे. मैजेचे इच्छित मन, घ्यावे जानकीचे दर्शन, तो मंडोदरी सदशवदन, बोलता झाला ते वेळी. तिच्या मनात इच्छा होती की आपण सीतेला जाऊन भेटावं, तेवढ्यात रावणच तिला म्हणतोय. रावण म्हणे शुभ कल्याणी, तू आजावनी अशोकवणी, बोधोनी या जनकनंदिनी, मज शयनी वश करी, तू पतिव्रता माझी मंडन, एवढे कार्य दे साधून, तव ते मंडोदरी हास्यवदन, अवश्य म्हणून उठली. तर तो तिलाच सांगतोय मंडोदरीला, तर तू जानकीला सांग मला वश व्हायला म्हणे. मग ती मंडोदरी हसली आणि उठून म्हणते ठीक आहे जाते म्हणे मी, सांगते तिला. त्रिजटा म्हणे भूमिकुमरी, तव दर्शना आली मंडोदरी, ऐसे ऐकता अंतरी, परमसंतोषली जगन्माता. आणि मग त्रिजटा सांगते सीतेला की मंडोदरी तुझ्या दर्शनाला आलेली आहे म्हणे तुला भेटायला. ते चातुर्य सरोवर मराळिका, मैजा सुगंध चंपकाळिका, जैशी शिवमस्ती जान्हवी देखा, भेटो जाय गौतमी ते. तर अशी ती चातुर्यरूपी सरोवरातील हंसी कोण, मंडोदरी, ती आलेली आहे कुठे सीतेला भेटायला. जशा सिंहस्थामध्ये गौतमी आणि जान्हवी एकत्र होतात त्याप्रमाणे दोघीजणी भेटत आहेत एकमेकींना. सीतेची या चरणांवरी, मैजात जो नमस्कार करी, तो सीतेने धरुणी झड करी, हृदयी धरली प्रीतीने. आणि ती सीतेला नमस्कार करायला लागली तेवढ्या सीतेने तिला वरच्यावर धरून घेतलेले. की त्या सीता असीता, एके ठाई मिनल्या तत्वता, की इंदिरा आणि शिवाकांता, एकीस एक भेटती. जशी गंगा आणि यमुना जशा एकत्र भेटतात किंवा लक्ष्मी आणि पार्वती एकत्र भेटतात त्याप्रमाणे हे वर्णन केलेलं आहे दोघींचं. एक शची एक सरस्वती, एक कृष्णा एक गोमती, एक मंदाकिनी एक भोगावती, मूर्तिमंत पातल्या.
जसं एक इंद्राची पत्नी शची आणि दुसरी ब्रह्मदेवाची सरस्वती, किंवा एक कृष्णा नदी आणि गोमती, किंवा एक मंदाकिनी एक भोगावती, अशा ह्या सगळ्या एकमेकींना भेटत आहेत असं हे वर्णन केलेलं आहे लेखकांनी. असो वरद भाक विसरून स्वानंद समुद्री झाल्या लीन, चतुष्षष्टी कला अंतकरण विरून गेले रघुनाथी. तर तिने जो शब्द दिलेला होता, रावणाला वचन दिलं होतं की मी तिला घेऊन येते, सीतेला वश करते तुला, तर ते सगळं ती विसरून गेली आणि रामाच्या याच्यामध्येच त्या स्वानंदात रमून गेल्या दोघीजणी. की वेदशास्त्रीच्या श्रुती ऐकत्वी ऐक्यासी येती, तैशा आलिंगोनी बैसती ब्रह्मानंदे करुणिया. जशा वेदांच्या श्रुती एकत्र झाल्यावर कसा आनंद येतो, त्याप्रमाणे त्या ब्रह्मानंदामध्ये निमग्न झाल्या दोघीच्या दोघी रामाच्या ध्यानात. जे का विषकंठ वंद्य प्रिया, तिज प्रती बोले दशकंठ जाया, आजी सुदीन म्हणून या दर्शन झाले माये तुझे. तर मंडोदरी सांगते सीतेला, आजचा दिवस खूप चांगला आहे म्हणे, म्हणून तुझं दर्शन झालं म्हणे मला. क्षण एक निवांत राहून मयजा बोले सुवचन, म्हणे सर्वानुभूती समसमान रघुनंदन एक असे. मग एक क्षणभर थांबली आणि मग सांगते ती सीतेला की सगळीकडे रामच भरलेला आहे म्हणे. अनेक तरंग एक सागर, बहुत घरे एक अंबर, अनेक मणी एक सूत्र, तैसा रघुवीर व्यापक असे. जसा एक समुद्र त्याच्यावर अनेक तरंग येतात, लाटा येतात, किंवा एक मोठा अंबर आहे त्याच्यामध्ये घरं किती आहेत म्हणे, आकाशाखाली किती घरं आहेत, किंवा एक दोरा असतो पण त्याच्यामध्ये मणी बरेच असतात, त्याप्रमाणे हा रघुवीर हा राम जो आहे तो सगळीकडे भरलेला आहे म्हणे. एक सुवर्ण बहु अलंकार, बहुत तरंग एक नीर, बहुत मातृका एक ओंकार, तैसा रघुवीर व्यापकत्वे. जसं सोनं अनेक एकच प्रकारचं असतं पण अलंकार अनेक प्रकारचे असतात, किंवा पाणी एकच प्रकारचे असतं पण लाटा किती असतात, तसं एक शरीर अवयव अपार, बहुत पत्रे एक तरुवर, बहु जळचर एक नीर, तैसा रघुवीर व्यापक असे. तर शरीर एकच असतं पण अवयव पुष्कळ असतात ना, हाते काने नाके पाय तसे, किंवा झाड एकच असतं पण त्याच्यावर पानं किती असतात, भरपूर. तसं जलचरे भरपूर असतात पण ते एकाच पाण्यामध्ये राहतात, त्याप्रमाणे हा रघुवीर सगळीकडे व्यापलेला आहे म्हणे. एक चराचर सर्वानुभूती, तोच नांदे अयोध्यापती, तरी दशमुखाची केली या प्रीती, काय स्थिती उनी होय सकळ देही अयोध्याधीश, तरी वेगळा का भाविशी लंकेश, सीते दुराग्रह विशेष, व्यर्थ का करीसी सांगपा. तर राम जर सगळ्या ठिकाणी भरलेला आहे म्हणे, तर मग तू रावणाला का वेगळं ठेवते म्हणे. रावण पण तूच आहे म्हणे, राम काय आणि रावण काय एकच आहे म्हणे. तूच म्हणते ना म्हणे सगळं की चराचरामध्ये भरलेला आहे राम, मग तो लंकेश वेगळा कसा काय म्हणे, असं ती त्याला सांगते आहे. तो दुराग्रह का करते, वेगळा का करते म्हणे, सांग म्हणे. मयजेचा शब्द ऐकुनी हसून बोले जनकनंदिनी, अभेद एक चाप पाणी सर्वानुभूती भरला असे, सर्वई घट मठ जान काय फोडून घातले गगन, अभेद एक रघुनंदन तुझे पण तेथे कैसे. म्हणे सीता सांगते राम जो आहे ना म्हणे तो अभेद्य आहे म्हणे. आता निरनिराळे माठ फोडून हे केलेलं आहे का म्हणे आकाश, तर नाही ना, आकाश अभेद्य आहे, त्याप्रमाणे रामसुद्धा अभेद्य आहे म्हणे. माईक भासे जगडंबर, जैसा मृगजळाचा मिथ्यापूर, वंध्यापल्लीचे पक्व फळ विचित्र, मिथ्यामय हे लटिकेचे. जे काय माया आहे, जे काय भासते ते सगळं खोटं आहे म्हणे. एकच काय आहे तो परमात्माच एक आहे म्हणे. स्वप्नींची संपदा पूर्ण, किंवा आरशातील धन, की दरिद्र्याचे मनोरथ पूर्ण, मिथ्यामय सर्वांची. तर आरशामधलं जे धन दिसतं ते सगळं खोटं आहे म्हणे, किंवा दरिद्र्याचं मनोरथ पूर्ण झालं बा, हे सगळं खोटं आहे, त्याप्रमाणे म्हणे हे जग हे सगळं मिथ्या आहे असंच सांगायचं याच्यातून. मिथ्या अलंकार एक सुवर्ण, मिथ्या तरंग एक जीवन, तैसा अभेद एक रघुनंदन तेथे रावण कोण कैसा. जसं पाण्यावरचे तरंग आहेत म्हणे, ते तरंग काही वेगळे नसतात म्हणे, ते पाणी म्हणजेच ते तरंग आहेत म्हणे. तसाच हा राम आहे म्हणे, अभेद आहे म्हणे. हा रावण कोण आहे म्हणे, रावण कोण कुठला काय म्हणे तो. ब्रह्मानंद स्वरूपावरी न दिसे दुजेपणाची कुसरी, तेथे सीता आणि मंडोदरी मिथ्या भार लटिकाची. कैची पृथ्वी कैसे गगन, कैचे आप तेज पवन, मिथ्या माया कैसे त्रिगुण, तेथे रावण कोठे आहे.
तर जे काय आहे ते सर्व खोटं आहे म्हणे. रावण कोण आहे म्हणे. की जितके थोर ब्रह्मांड तैसेच आकाश प्रचंड, तेथे पटमठ तेथे घटमठ हे बंड, वेगळे व्यर्थ महाविती, तैसा निर्विकार जग जेठी, न चलती द्वैत भावाच्या गोष्टी, तेथे कैची रावणाची भेटी, बाह्यदृष्टी तेजी का. रावण हा निर्विकार आहे म्हणे, निर्विकल्प आहे म्हणे, आणि तिथं रावणाची भेट कशासाठी म्हणे. मयजा म्हणे जानकीसी, सर्व व्यापक अयोध्यावासी, किंवा आहे एकदेशी, सांग मजम लागी निश्चये, यावरी त्रिभुवनपतीची राणी, बोले विदेह राजनंदिनी, म्हणे त्रिपुटी गेल्या जेथे विरुणी, तटस्थ वाणी निगमांची, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, नुरे भजक भज्य भजन, सांग रावण तेथे कैसा. मग सांग म्हणे तो कसा काय सर्व व्यापक आहे ते म्हणे. मग ती सांगते ध्येय ध्यान, ज्ञेय ज्ञान, भजन भज्य भजन, तर तिथं हे सगळं आहे म्हणे. पण इथं रावण कशाला येतो म्हणे. जे जे दिसे ते ते नाशिवंत, वस्तू एक अभेद शाश्वत, मंडोदरी आणि सीता तेथ, कोणीकडे पाहाव्या. म्हणे जे जे दिसतं ते सगळं नाशवंत आहे म्हणे, आणि रामच काय आहे तो एक अभेद्य आहे म्हणे. शाश्वत काय आहे तर फक्त रामच आहे म्हणे, असं ती सांगते मंडोदरीला. दोरीवरे दिसे विखार, शुक्तिकेचे ठाई रजत साचार, तैसाच हा मायेचा प्रकार, मिथ्या विकार जाणपा. जसं दोरीवर साप दिसतो किंवा शुक्तिकेच्या ठाई म्हणजे शिंपीच्या ठाई चांदी दिसते म्हणे. ते शिंपला असतं ते चांदीसारखं दिसतं म्हणे. तसाच हा मायेचा प्रकार आहे म्हणे. हे सगळं काय मिथ्या विकार हे सगळं खोटं आहे म्हणे. मयकन्या सावध होय, दृष्टीने सर्व पाहे अद्वय, निर्विकार वस्तू निरामय, हाही न साहे शब्द जेथे. मग तिला कळालेलं आहे की बा जानकीला काय म्हणायचं आहे ते. वस्तू अव्यक्त नाम, तेथे राम हेई न साहे राम नाम, ऐसे जयासी कळे वर्म, आत्मा राम तोची पै. एखाद्या वस्तू आहेत त्या वस्तू अनाम आहेत म्हणे, आणि ते सुद्धा राम आहे का. त्या वस्तू म्हणजे राम आहे का म्हणे. तर ज्याला हे वर्म कळालेलं आहे तर त्याच्याच आत्म्यामध्ये राम आहे म्हणे. ज्याला हे कळालं तो. ऐसा जो झाला परिपूर्ण, त्यास समाधी आणि विधान, बोलणे आणि मौन दोन्ही त्याची विराली. आणि जो आत्मानंदामध्ये निमग्न झालेला आहे त्याला समाधी आणि ध्यान किंवा बोलणं आणि मौन राहणं याच्यामध्ये काही फरकच लागत नाही म्हणे. ऐसे जगन्माता बोलत, मयजा ब्रह्मानंदे डुल्लत, समाधी ग्रास होनी तटस्थ, विराला आहे तर सर्वही. आणि तिचं बोलणं ऐकून समाधीत गेलेली आहे ती. जानकीचं बोलणं ऐकून मंडोदरी ध्यानस्थ झालेली आहे. बोलणे आणि संवाद खुंटोनी जाहला अभेद, ओतला एक ब्रह्मानंद, आनंद कंद जगद्गुरु. ब्रह्मानंदा डोलायला लागली ती. आनंद जिरवणी अंतरी, सावध झाली मंडोदरी, जगन्मातेचे चरण धरी, सद्गद अंतरी होऊन. आणि त्या ब्रह्मानंदातून जागी झालेली आहे आणि सीतेच्या पायावर डोकं ठेवते ती. म्हणे संशय निरसला पूर्ण, धन्य धन्य आजीचा दिन, विदेह कन्येचे चरण वारंवार धरी मी. आणि म्हणते आजचा दिवस धन्य झाला म्हणे आणि तुझं दर्शन झालेलं आहे. ब्रह्मानंदे म्हणे श्रीधर, अन्य तो दिवस धन्य तो दिवस साचार, सत्संगे आत्मविचार, सारा सार होय पै. आणि हे श्रीधरसुद्धा तेच सांगता आहेत की धन्य हा दिवस म्हणे की सत्संग घडला आणि आत्मविचार एकत्र झाला तो. भागीरथी सर्वत्र पवित्र, परिप्रयाग महिमा अपार, तैसा रामविजय परिकर, मंडोदरी संवाद हा. भागीरथी काय आहे पवित्रच आहे पण तिची महती प्रयागाला जास्ती आहे. तसा हा रामविजय ग्रंथ पवित्रच आहे, चांगलाच आहे, आणि त्याच्यामध्ये हे मंडोदरी संवाद आहे तो अजून श्रेष्ठ आहे म्हणे. सर्वत्र सुलभते भीमा, परिपंढरीस अगाध महिमा, स्नान करता कर्मा पासूनी मुक्त होई जे. भीमा नदी पवित्रच आहे पण तिची महिमा पंढरीला जास्ती आहे. तिथं जर स्नान केलं तर आपले जन्मोजन्मींचे पाप धुतले जातात म्हणे. असो सीतेची आज्ञा घेऊनी, स्वधामा गेली मयनंदिनी, रावणाप्रती जाऊनी वर्तमान सांगत असे. मग सीतेची आज्ञा घेतली आणि मंडोदरी गेलेली आहे परत तिच्या महालात रावणाकडे.
तप्तलोहावरी उदक पडले, ते माघारे निघे एक वेळे, परी जानकी कदा काळे, वश नव्हे तुमासी. तर ती म्हणे रावणाला सांगते की तापलेल्या लोखंडावर जर पाणी पडलं तर ते एक वेळ परत येईल मागे, पण जानकी कधीच तुम्हाला वश होणार नाही म्हणे. मृगजळी बुडेल अगस्ती, तपकुमी पडेल गभस्ती, तमकुंपी कुपी पडेल गभस्ती, हेही घडे परी सीता सती, वश नव्हे तुम्हा ते. एक वेळ मृगजळाला तो अगस्ती बुडून जाईल म्हणे, किंवा अंधाराचं भुयारे त्याच्यामध्ये सूर्य पडेल, पण सीता तुम्हाला वश कधीच होणार नाही म्हणे. जे गोष्टीने होय अनर्थ, आपुले कुळाचा होय घात, ऐशी अबुद्धीने पंडित, कालत्रयी नवर्तती. तर तुम्ही हे सर्व काय करतायत, आपल्याच कुळाचा नाश करतायत म्हणे. हातीचे टाकोणी सुवर्ण, काबळेचं घ्यावे शेण, गोड शर्करा ओसंडून, राख कामुखी घालावी. हातामध्ये सोनं आहे म्हणे तुमच्या, आणि तुम्ही काय घेतायत, हातात शेण घेतायत, किंवा साखर टाकून द्यायची आणि काय घ्यायचं तोंडामध्ये, राख तोंडात घालायची. असं चाललेलं आहे म्हणे तुमचं. मुक्ते सांडोनी परिकरे, कापदरी बांधावी खापरे, ओ संडोनी राय केळे आदरे, अर्की फळे का भक्षावी. मोती टाकून द्यायचे आणि काय गोळा करायचं तर खापऱ्या, किंवा रायकेळे आहेत म्हणे, रायकेळं सुंदर असे, ते न खाता काय खायचं, धोत्र्याच्या फळं असतात ना, धोत्र्याच्या फुलांना जे फळं लागतात ते, झाडांना फळं लागतात ते. याकरिता द्विपंचवदना, सोडावी रामाची अंगणा, काय आवाचा म्हणे जाणा, रघुनंदना शरण रिघावे. तर आता रावणाच्या ती बाया पडते, सांगते की तुम्ही आता काया वाचा मनाने सर्व सोडून द्या आणि रामाला शरण जा म्हणे. परसतीचा अभिलाष, महापुरुषास ठेवणे दोष, बळवंतावरी बांधणे कास, मग अनर्थास काय उणे. तर म्हणे परस्त्रीचा अभिलाष तुम्ही सोडून द्या म्हणे, आणि जो बळवंत आहे म्हणे तुमच्यापेक्षा बळी आहे त्याच्यावर तुम्ही कंबर बांधून युद्धाला तयार झालेले आहेत म्हणे. हे चांगलं आहे का म्हणे. विवसी हे परमसीता, तर सीता कशी आहे, अनिष्टकारक आहे म्हणे ही. विवसी हे परमसीता, अनर्थकारक घोर वनिता, हे नेऊन द्यावी रघुनाथा, तरीच तुम्हा कल्याण. तर हे आपल्या राज्यावर आलेलं संकट आहे, तर ती आत्ताच तुम्ही ती रामाकडे नेऊन द्या, तरच आपलं कल्याण आहे म्हणे. महासर्प उशी घेऊनी, कैसा निजेल सुखशयनी, बळेच गृहास लाविल्या अग्नी, मग अनर्थासी काय येऊ नये. मोठा सर्प उशाशी पाळून ठेवलेला आहे आणि आनंदाने झोपू म्हणे, तर चालेल का, किंवा उगच आपल्या घराला अग्नी लावून घ्यायचं म्हणे, तर अनर्थच होईल ना. तसं परद्रव्याचा अभिलाष, जाणोनी प्राशन करणे विष, करिता परनिंदा द्वेष, मग अनर्थासी काय येऊ नये. परद्रव्य, परस्त्री किंवा जाणून बुजून विष प्यायल्यासारखं आहे म्हणे, आणि परनिंदा करणंसुद्धा हे एक अनर्थाचं कारण आहे म्हणे. परमसाधू विभीषण, तुमचा अविवेक देखून, अयोध्यापतीस गेला शरण, जन्म मरण चुकविले. खरंच म्हणे विभीषण आहे तो खरंच साधू आहे म्हणे, तो स्वतःहून तुमचं हे वागणं बघून तो गेला आहे म्हणे रामाला शरण, त्यांनी त्याच्या जन्माचं कल्याण केलेलं आहे म्हणे, जन्म मरण्याचा फेरा त्यांनी चुकवला आहे म्हणे. परमप्रतापी रघुनंदन, उदधीवरी तारिले पाषाण, हा प्रताप तुम्ही जाणून, द्वेषबुद्धी का धरता. तो राम किती पराक्रमी आहे माहीत नाही का म्हणे तुम्हाला, त्यांनी समुद्रावर सुद्धा सेतू बांधलेला आहे म्हणे, आणि हे सगळं माहिती असून पण तुम्ही त्याच्याशी वैर धरतायत म्हणे. ऐशिया शब्द सुमनी करुण, मयजेने पूजिला रावण, मग प्रत्युत्तर हा सोन, देता झाला ते काळी. आणि असं तिने त्याला सांगितलेलं आहे सगळं. मंडोदरणी, प्रिय तू बोलसी वचने, ती मजा मानली बहुत गुणे, परी आपुला पुरुषार्थ टाकणे, तरी जिने व्यर्थ लोकी. मग तो सांगतोय तू जे म्हणते ना म्हणे ते सगळं खरं आहे, पण माझा पुरुषार्थ माझा पराक्रम काय आहे हा मी टाकून देऊ का म्हणे, मी नाही जाणार म्हणे शरण तिला रामाला. चिरंजीव जाहला विभीषण, प्रळयी तरी पावेल मरण, तो वरी देह लोभ धरून, बैसता काय सार्थक, कल्पपर्यंत जीवनी, पडिले शरीर बंदिखानी, या पुरुषार्थासी शुभ कल्याणी, मानी कोण सांगपा. ठीक आहे म्हणे, तो चिरंजीव होईल, सगळं करेल म्हणे, आणि किती दिवस ते शरीर धरून फिरायचं म्हणे, असं तो रावण तिला सांगतोय. आदिपुरुष रघुनंदन, हे मी जाणे सर्व वर्तमान, तो मजसी युद्ध कामना धरून, सागर तरुणी आला आहे, त्याची वासना न पुरविता, कदा माघारी नेदी सीता,
तरी मी आपुल्या पुरुषार्था दावोनी राघवा जिंकीन. तो आलेला आहे ना म्हणे राम, आता एवढा असा समुद्र ओलांडून आलेला आहे ना, मग त्याची इच्छा आहे ती मी आता पूर्णच करतो म्हणे, आणि माझा जो पराक्रम आहे तो आता त्या रामाला दाखवूनच देतो म्हणे मी. ऐसे ऐकोनी अवस्थे अवसरी चिंताक्रांत होणी मंडोदरी प्रवेशली निज मंदिरी क्लेशचक्री पडियेली. आणि तिने ते त्याचं रावणाचं बोलणं ऐकलं आणि चिंताक्रांत अशी ती निघून गेलेली आहे. यातनाकारक विचारांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे ती आणि निघून गेलेली आहे. असो आता यावरी रावण चढला गोपुरी जैसा बलाहक पर्वत शिखरी कृष्णवर्ण उतरला. आणि त्याच्यानंतर तो रावण याच्यावर चढलेला आहे, गोपुरांवर चढलेला आहे. जसा आकाशातून ढग डोंगरावर उतरतात, त्या काळे काळे ढग उतरतात, तसा तो दिसत होता म्हणे. चपळे हुन तेज आगळे अंगी अलंकार मिरवले दाही छत्रे ते वेळे मस्तकावरी मिरविती. तर अंगावरचे जे त्याचे अलंकार होते तर ते विजेसारखे चमचम करत होते. आणि 10 डोक्यांवर 10 मस्तकांवर 10 छत्र होते. भोवते सेवक जन बहुत उपभोग देती समस्त इकडे बिभीषण रामासी दावित रावण गोपुरी चढला तो. आणि मग बिभीषण दाखवतोय रामाला की बघा म्हणे तो रावण कसा वरती गोपुरांवर चढलेला आहे तो. श्रीराम म्हणे ते अवसरी हा परम उंच सुवेळागिरी अवघे वळंग घोनियावरी लंकापुरी पाहू चला. तर म्हणे हा जो राम म्हणतो चला हा सुवेळचा पर्वत आहे म्हणे, त्याच्यावर आपण सगळे चढून जाऊ आणि लंकापुरी बघू म्हणे कशी आहे ते. ऐसे बोलता अयोध्याधीश उठले तत्काळ कपिरीस सुवेळा चळला समास चढले तेव्हा वायुवेगे. आणि रामाने असं बोलल्याबरोबर ते सगळे कपी म्हणजे माकडं आणि अस्वल सगळे उठलेले आहेत आणि पटापट त्या डोंगरावर चढायला लागलेले आहेत. जैसा कनका चळावरी चढल्या निर्जरांच्या हारी तैसा वानरांसह ते अवसरी अयोध्या विहारी चढतसे रघुपतीचे दोन्ही कर धरिते बिभीषण सूर्यकुमार सुवेळावळी चळी रघुवीर कैसा शोभला ते काळी. आणि मग एकात सुग्रीवाने धरलेला आहे आणि एकात रामाचा बिभीषणाने धरलेला आहे आणि ते चढता येते त्या सुवेळावर. सुवेळचं डोंगर आहे त्याच्यावर चढतात आहेत ते. उदयाचळावरी बाळमित्र ऐरावतावरी सहस्रनेत्र की कैलासावरी कर्पूर गौर त्रिभुवनेश्वर दिसे तेवी. जसा सकाळी सूर्य उगवता सूर्य दिसतो त्याप्रमाणे, किंवा ऐरावतावर इंद्र बसलेला आहे किंवा कैलासावर शंकरजी बसलेले आहेत त्याप्रमाणे राम दिसत होता. जो लावण्यामृत सागर स्मरारी मित्र मनोहर झळकती समुद्र दत्त अलंकार चपळे हुनी ते जागळे. आणि मग समुद्राने दिलेले अलंकार असे त्या रामाचे चमकत होते आणि असाच तो शोभायमान राम दिसत होता. तेने शोभला अयोध्यानाथ दिव्य पीतवसन विराजत असो गोपुरावरोनी लंकानाथ विलोकित रामाकडे. आणि मग तो दिसत होता आणि तो रावण रामाकडे बघत होता. वानरांसह याच्या गोपुरांवरून बघत होता रामाकडे. वानरांसहित रावणारी शोभतसे सुवेळेंद्राद्रीवरी जैसा इंद्रादी सकळ सुरवरी वैकुंठपती वेष्टीला. आणि वानरांसहित असा तो राम दिसत होता त्याला, जसा काही सगळ्या देवांनी विष्णूला वेढा घातला आहे त्याप्रमाणे तो राम दिसत होता. की अनंत श्रुत्यर्थ समवेत तो वेद नारायण विराजत किंबहुना इतर वृक्षांसहित कल्पद्रुम जैसा विराजे. किंवा कल्पवृक्ष इतर वृक्षांमध्ये जसा दिसतो, कल्पवृक्ष बाकीच्या झाडांमध्ये जसा दिसतो त्याप्रमाणे, किंवा वेद नारायणाच्या भोवती वेद जसे असतात श्रुत्या त्याप्रमाणे दिसत होता. तैसा कपी महावीरी वेष्टित शोभतसे सीताकांत परी ते समयी सूर्यसुत कर्म अद्भुत करिता झाला. आणि अशा प्रकारे तो महावीर माकडांनी वेढलेला होता म्हणजे राम. आणि त्यावेळेला काय झालं, सुग्रीव काय करतो आहे ते कुंजराची सृष्टी देखोन उगान राहे पंचानन कोण आसन पुसता मित्रनंदन तेवी अकस्मात उडाला. तर त्यांनी पाहिलं म्हणजे एक हत्तीला पाहून जसा शिव गप्प बसत नाही त्याप्रमाणे रावणाला पाहून सुग्रीवाने अकस्मात उड्डाण केलेलं आहे. वज्र पडे पर्वता शिखरी तैसा सुग्रीवते अवसरी येऊन आदळला रावणावरी परमावेशे करुणी. आणि त्या आवेशाने तेशाने एकदम सुग्रीव आला आणि रावणाच्या अंगावर येऊन आदळलेला आहे. सव्यहस्त चपेट मेळी दाही छत्रे खाली पाडली
वामहस्ता घाये तळी मुकुट सर्व पाडले. डाव्या हाताची चपेट त्यांनी मारली आणि छत्र पाडून टाकले आणि उजव्या हाताने मुकुट पाडून टाकलेले रावणाचे. डाव्या हाताने छत्र आणि उजव्या हाताने मुकुट खाली पाडून टाकलेले. जैसी विंध्याद्रीवरी अकस्मात विद्युल्लता येऊनी पडत तैसे अर्कजे केले विपरीत लंकानाथ घाबरला. जशी वीज पडावी त्याप्रमाणे हा अकस्मात तिथं जाऊन आदळलेला आहे. मग लत्ता प्रहर ते वेळा सुग्रीवाने दृढ समर्पिला सवेची हृदयी धिदिला मुष्टिघात ते वेळी. आणि मग लाता मारायला लागलेला आहे अचानकच तो त्या सुग्रीव रावणाला. मल्लयुद्ध परम अद्भुत जाले एक घटिकापर्यंत रावण म्हणे वाली ऐसे त्वरित धरून नेईल सुग्रीव हा रामापासी नेऊनी त्वरित विटंबिल सूर्यसुत पळावयासी निश्चित मार्ग कोठे दिसेना. म्हणे जसं वालीला या सुग्रीवानी मारायला लावलं म्हणे रामाच्या हातून तसं आम्हाला पण धरून नेतो का काय म्हणे असं म्हणून तो रावण पळायला लागलेला आहे. षोडश खणांचे गोपुर तयांवरुणी महावीर कोसळले तेव्हा लंकानगर गजबजले एकदाची एक म्हणती आला हनुमंत नगर जाळावया समस्त एक म्हणती समुद्रात लंका घालील पालती. तर ते 16 खणांचं गोपुर होतं त्याच्यावरून सगळे पळायला लागले इकडे तिकडे आणि तिकडे गजबजाट झालेला आहे की त्यांना वाटलं परत हनुमंत चाललेला आहे बा हे लंका उचलून पालतीच घालेल म्हणे आता हा. असो तेव्हा दशकंधर चुकवून या दृष्टी सत्वर पळाला वेगे जैसा तस्कर जागा होता गृहस्वामी. जसा एखादा चोरी करायला आलेला आहे तो घर मालक जागा झाल्यावर चोर जसा पळेल त्याप्रमाणे रावण पटकन सगळ्यांची नजर चुकून पळून गेलेला आहे तिथून. मृगेंद्राचे कवेतून देख पूर्वभाग्ये सुटला जंबुक की भुजंग कवेतून मूषक पळोनी जाय स्थळा. जसं सिंहाच्या तावडीतून कोल्हा सुटतो किंवा नागाच्या तोंडातून उंदीर सुटलेला आहे तो जसा पळतो तसा हा रावण पळत होता. असो सुग्रीव तेथून उडाला सुवेळा गिरीसी पावला एकच जय जयकार झाला हृदय धरिला रघुनाथे. आणि मग तिथून त्याने सुग्रीवाने उड्डाण केलं आणि आलेला आहे तो सुवेळेला आलेला आहे रामाजवळ. वृंदारक गगनीहून पुष्पे वर्तती तये क्षणी धन्य सुग्रीव म्हणून तर्जनी मस्तक डोलविती. आणि मग देवगण होते ते वरून सगळे पुष्पवृष्टी करायला लागले आहे आणि जय जयकार करायला लागलेले आहे सुग्रीवाचा. श्रीराम म्हणे सूर्यकुमारा आजी बृहस्पती चेवला विचारा तैसे तू ही महिवारा केले होते विपरीत. तर म्हणे जसं बृहस्पती विचारात वाहून गेलेला होता म्हणे त्याप्रमाणे तू पण हा विचार केलेला आहे म्हणे. समीप असता सर्व दळ पुढे उडीन घालावी भूपाळे असो जय पावलासी शीघ्र काळे हाच लाभ थो रामा. तर म्हणे सगळं दळभार तुझ्या जवळ असताना तू एकट्याच कशाला उडी मारली म्हणे हे असं नको करायला पाहिजे होतं म्हणे. तेव्हा आणुनी पुष्प जाती वानरी पूजिला किष्किंधापती दळभारेसी सीतापती पूर्वस्थळास उतरला. आणि मग त्याचा पराक्रम बघून सर्व वानरांनी फुलं आणले आणि सुग्रीवाची पूजा केलेली फुलं उधळले. सकळ जुत्पत्ती सह रघुनंदन बैसला जेव्हा सभा करून सुग्रीवा आणि बिभीषण अवघे जवळी बैसले. राजाधिराज रामचंद्र जो चातुर्य गुणसमुद्र राजनीतीने बहुविचार करिता झाला ते समयी. आणि मग सगळेजण बसलेले आहेत सुग्रीव बिभीषण आणि बाकीचे सगळे बसून त्यांचे विचार चालू झाले आहेत आता काय करावं ते. म्हणे आता द्विपंचवदन सीता नेदी युद्धाविन यावरी मग बिभीषण बोलता झाला ते धवा. मग सगळ्यांना कळालं की हा युद्ध केल्याशिवाय सीतेला काही सोडणार नाही. म्हणे सामदंड भेद करून शत्रू की जे आपणाधीन ओळखोणी समयाचे चिन्ह तैसे चतुरी वर्तावे मंत्रे आकर्षी जे विखार उदके शांत विजय वैश्वानर वेदांत ज्ञाने भवसमुद्र उतरून जावे पैलतीरा कामक्रोधादी शत्रू थोर विवेके जिंकावे साचार भक्ती बळे सर्वेश्वर आपणाधीन करावा शमदम बळे करुण मनोजय करती सज्ञान व्युत्पत्तीच्या बळे करुण अर्थ काढती पंडित. तर म्हणे हा काही असा नीट सांगून हे करणार नाही म्हणे. तर मग सामदंड भेद जे काय आहे ते करून शत्रूला आपल्या अधीन करून घ्यायचं किंवा आधी सांगून पाहायचं त्याला नाही ऐकलं तर मग हे शस्त्र वापरायचे म्हणे. जसं मंत्राने सर्पाला आकर्षण करता येतं म्हणजे आपल्यामध्ये करून घेता येतं आकर्षण करून घेता येतं किंवा
अग्नीवर जर पाणी ओतलं तर तो अग्नीसुद्धा थंड होतो म्हणे. किंवा वेदशास्त्राचा अभ्यास केला तर भवसागरसुद्धा तरून जाता येतं म्हणे. आणि हे काम क्रोध जे शत्रू आहेत आपल्यामध्ये तर ते कशाने शांत होतात, तर विवेक धरावा मनामध्ये आणि त्याच्याने ते जिंकून घ्यावे म्हणे. आणि देवाला केव्हा आपल्या अधीन केव्हा करता येतं, की आपण जर भक्ती केली भगवंताची तर देव आपल्या अधीन होतो म्हणे. शमदम बळे करुण मनोजय करती सज्ञान व्युत्पत्तीच्या बळे करुण अर्थ काढिती पंडित पाषाणाखाली सापडे हात तो युक्तीने काढावा अकस्मात बळे करुणिका ओढिता प्राप्त व्यथा मात्र होय पै. जर दगडाखाली हात सापडला आणि तो आपण ओढून काढला तर त्या हाताला उलट जखम होते. त्याच्यापेक्षा हळूहळू जर तो काढला तर तो निघतो म्हणे. म्हणजे युक्त शक्तीपेक्षा युक्तीने वापरावं बुवा. तैसे आधी साम करुण वश करावा द्विपंचवदन समयोचित जाणे ज्ञान ऐसा शिष्टाईस पाठवा सभेसे बैसता जाऊन दिसे जैसा बृहस्पती प्रवीण सरस्वती जयाशी प्रसन्न समयोचित शब्द देता. तर म्हणे आता आधी साम करू म्हणे, म्हणजे समोपचाराने करू म्हणे. आणि एखादा शिष्टाई करायला म्हणजे हे करायला पाठवून देऊ म्हणे आपण. समावलोचन किंवा एकोपा करू म्हणे आपण, असं म्हणून त्याला पाठवून देऊ. म्हणून आता कोणाला पाठवावं, की ज्याच्या तोंडामध्ये सरस्वती आहे म्हणे, की तो बोलू शकेल असा गुरूंसारखा बृहस्पतीसारखा. वेदशास्त्र पुराण जयासी करतला मलवत पूर्ण तै तेजस्वी जैसा चंडकिरण सभास्थानी दिसे तेवी. तर अनेक प्रकारचे चतुरता गुण ज्याच्या अंगामध्ये आहे असा त्याला पाठवावं म्हणे. जरी वरी लोटले शत्रू समस्त ते समयी जैसा वैवस्वत तैसा कमल कलशोद्भव निश्चित शत्रुसागरा प्राशावया. तर सूर्यासारखा किंवा ब्रह्मदेवासारखा असा पाठवू म्हणे आपण. हृदय निर्मळ कपट रहित भोळा जैसा उमाकांत श्रेष्ठत्वे सभेत विराजत शचीनाथ ज्याप्रमाणे. जसा इंद्रासारखा सभेमध्ये श्रेष्ठ दिसल असा तो कोण आहे म्हणे, तर त्याला पाठवू आपण. ईश्वरी जयाचे अत्यंत प्रेम संतांसी मित्रभाव परिणम आचरे सदा सत्कर्म क्रोध काम दवडोनिया. देवावर ज्याची भक्ती आहे असा त्याला पाठवू म्हणे. या लागी जगद्वंद्या राघवा जो या चिन्नी मंडित बरवा ऐसा शिष्टाईस पाठवावा मय जा धवा जवळी पै. तर असाच जो व्यक्ती असेल त्याला शिष्टाई करण्याकरता रावणाच्या सभेमध्ये पाठवावं म्हणे. तरी नर वानर रीस कोणास पाठवू शिष्टाईस तुम्ही आम्ही किष्किंधाधीश विचारून एक काढावे. तर नर किंवा वानर किंवा अस्वल यांच्यामधले एकाला पाठवावं म्हणे सगळे विचार करून. वारण चक्रात रिघोण स्वकार्य साधी पंचानन की एक कलाची जाऊनी सुपर्ण अमृत कुंभ घेऊन आला. तर हत्तीच्या कळपांमध्ये स्वकार्य साधून जसा गरुड अमृतकुंभ एकटाच जाऊन घेऊन आला त्याप्रमाणे. किंवा एकलाच जाऊनी गुरुपुत्र साधून आला संजीवनी मंत्र की सागर उडवणी रुद्रावतार शुद्धी करोनी पातला. जसं गुरुपुत्र कचवता तो शुक्राचार्यांकडे संजीवनी मंत्र घ्यायला गेला होता, तर तो एकटाच गेला आणि घेऊन आला ना, त्याप्रमाणे असा तो पाठवायचा म्हणे रावणाकडे. तैसेची कार्य साधून सत्वर येई परतून ऐसा पाठवावा निवडून शीघ्र काळी तत्वता. ऐसे बोलता विभीषण परमसंतोषे रघुनंदन म्हणे धन्य धन्य तुझे ज्ञान सकळ कळा प्रवीण होसी रत्नराशी पडल्या पार त्यात अनर्घ्य रत्नप्रभाकर परीक्षित निवडिती तैसा वीर वाली पुत्र काढिला. मग जशा रत्नांच्या खाली राशी पडलेल्या आहे त्याच्यामध्ये एकच असा हिरा शोधून काढायचा आहे, त्याप्रमाणे एक वीर त्यांनी शोधून काढला. कोण? वालीचा मुलगा अंगद. बिभीषण म्हणे राजीवनेत्रा जलदवर्णा चारुगात्रा पद्मोद्भव जनका स्मरारी मित्रा अंगदासी पाठवावे. तर आम्हाला सांगतायत सगळे की आपण अंगदालाच पाठवू. हा सर्व लक्षणी आहे चतुर जैसा नवग्रहात दिनकर की विखारात धरणीधर तैसा वानरात अंगद. जैसा 9 ग्रहांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? सूर्य. किंवा सर्पजातीमध्ये कोण श्रेष्ठ आहे? तर शेषनाग. त्याप्रमाणे हा वानरांमध्ये अंगद श्रेष्ठ आहे म्हणे. सर्व गुणसंपन्न आहे.
शास्त्रा माझी वेदांत, शस्त्रान माझी सुदर्शन लखलखित, की पक्षान माझी विनिता सुत, बळे अद्भुत तैसा हा. शास्त्र आहे, सगळ्या शास्त्रांमध्ये वेदशास्त्रच हे श्रेष्ठ आहे, किंवा शस्त्र जे आहेत त्या शस्त्रांमध्ये सुदर्शन चक्र हेच श्रेष्ठ आहे. पक्षी आहेत, पक्ष्यांमध्ये गरुड श्रेष्ठ आहे, तसाच हा अंगद सगळ्यांमध्ये वानरांमध्ये श्रेष्ठ आहे. ऐकता तोषला रघुनंदन, म्हणे हे तुम्ही उत्तमन वडिले रत्न, तव तो अंगद कर जोडून, रघुपती प्रती बोलेला. आणि मग खरं आहे म्हणे, हाच खरा योग्य आहे, यालाच पाठवू म्हणे आपण रावणाकडे. म्हणे आता अंगद सांगतोय, म्हणे पुराण पुरुषा परमानंदा, भक्त हृदय पद्मकोश मिलिंदा, जगदंकुर मूळ कंदा, आज्ञा काय ते मज द्यावी. तर सांगतोय रामाला की हात जोडून मला सांगा म्हणे काय आज्ञा आहे ती. राजीवाक्षा रणरंगधीरा, असुर कानन वैश्वानरा, जनक जामाता अति उदारा, आज्ञा काय ती मज द्या सांगा. चराचत फरांकित द्रुमा, विशाळ भाळा कर्ण पूर्ण कामा, अजितात्मा रामा, आज्ञा काय तीस मज सांगा. रावण आणि कुंभकर्ण ये क्षणी येथे आणू बांधून, की हे लंका उचलून, घालू पालथी सागरी. तर सांगा म्हणे काय आज्ञा आहे, रावण कुंभकर्ण उचलून आणू का लंका उचलून समुद्रात पालथी घालू, काय आहे ते सांगा म्हणे. ऐकोणी अंगदाचे बोल, संतोषला तमाल नीळ, म्हणे धन्य तो वाळी पुण्यशीळ, अद्भुत बळ तयाचे. कक्षेशी दाटुनी रावण, चतुसमुद्री केले स्नान, त्याचे पोटी पुत्र निधान, बळ गहन तैसेच तुझे. तर म्हणे धन्य म्हणे तो वाली, की त्याच्या पोटी हा तुझ्यासारखा बाळ जन्माला आलेला आहे. आणि सांगितलं आणखीन की 4 समुद्रांचं स्नान केल्यावर जसं हे होतं त्याप्रमाणे पुण्य घडतं, त्याप्रमाणे तू त्यांचा बाळ आलेला आहे म्हणे जन्माला. तरी लंकेशी जाऊन ये समयी, रावणासी करी शिष्टाई, म्हणावे जानकीस देई, समपचारे करून या. तर म्हणे आता तुला एकच काम आहे, तर रावणाच्या इथं जायचं आणि सामोपचार करायचं म्हणे, आणि सांगायचं की जानकी आम्हाला परत दे. तू आमजन कळता येऊन, चोरिले जानकी चिद्रत्न, तरी एकता क्षमा केली पूर्ण, तरी आणोनी धेई झडकरी. तर रामाने सांगितलेलं जसं की तू आम्हाला न सांगता येऊन जानकीसारखं रत्न चोरून नेलेले म्हणे, तर मी तुला क्षमा करतोय म्हणे, पण आता तू परत आणून दे म्हणे. सीता देताची तत्काळ, तू लंकेसी नांदिसी अचळ, नाही तरी निर्मूळ कुळ, करी तुझे करीन निर्धारे. तर तू सीता आणून दिली ना, तर तू लंकेमध्ये आनंदात राहशील म्हणे, नाही तर तुझं कुळाचा नाश करेल म्हणे मी. ऐसे ऐकता वाली सूत, नमस्कार करून जनक जामात, आज्ञा घेऊन त्वरित गगनपंथे उडाला. आणि अंगदानी मग ते ऐकलेलं आहे आणि आकाशमार्गाने उड्डाण केलेलं आहे. रामाला नमस्कार केला आणि चाललेला आहे तिकडे लंकेला. दशमुखाचे सभेयात, उतरता झाला अकस्मात, की वानर रूपे जैसा आदित्य, एकाएकी प्रकटला. तर रावणाच्या सभेमध्ये अचानक उतरला तो, जसा एखादा सूर्य उगवतो त्याप्रमाणे. का वैकुंठाहुनी सरपारी, अवचिता येत उर्वीवरी, की कर्मभूमीस निर्धारी, योगभ्रष्ट उतरला. किंवा वैकुंठाहून जसं हे गरुड उतरेल त्याप्रमाणे तो दिसत होता. किंवा दृष्टी देखता अंगदवीर, चमकले सभेचे असुर, शस्त्रे उभारुणी समग्र, सरसावले ठाई ठाई. आणि अचानक जेव्हा तो अंगद उतरला तिथं आणि सगळे जे राक्षस होते ते एकदम सावध झालेले आहेत. म्हणती एकची आला वानर, तेने पूर्वी जाळले लंकानगर, सुग्रीवे गोपुरे येऊनी समग्र, छत्रे पाडिली रावणाची. म्हणे मागे एक वानर आला, त्याने सर्व लंका जाळली, नंतर सुग्रीवाला त्याने ते गोपुरं पाडले म्हणे. आता हा कोण आहे म्हणे आणखी, हा निर्भय निशंक बहुत, एकलाची आला सभेयात, असो चौकडे तारासूत, पाहे न्याहाळूनी सभेत. आणि हा तो एकटाच आहे म्हणे, आता हा डायरेक्ट सभेमध्येच आलेला आहे म्हणे. आणि मग अशा प्रकारे तो वालीचा मुलगा अंगद बघतोय सभेमध्ये सगळीकडे. मग बोले वाली नंदन, सभेचा आला तो परस्थळीहून, त्यासी न पुस्ती सभाजन, तरी ते शतमूर्ख जाणावे. शुगाल सभेत पंचानन, येता दचकती अवघे जण, की देखता विनितानंदन, विखार जैसे दचकती. जसे अचानक सिंह आलेला आहे वनात, त्याला जसे पाहून घाबरतात, किंवा अचानक गरुड आलेला आहे त्याला पाहून सर्प जसे घाबरतात, त्याप्रमाणे सगळे राक्षस त्याला पाहून घाबरलेले आहेत अंगदाला बघून.
की उदया येता दिनकर दिवा भीते विटती समग्र की इंदू विलोकिता तस्कर कंटाळती जैसे का. जसा सूर्य उगवल्यावर घुबडं पळून जातात त्याप्रमाणे किंवा चंद्राला पाहून चोरांना राग येतो त्याप्रमाणे. की पंडित येता सभेप्रती मनी विटती अल्पमती की ते कोकिळ गरजती वसंती वायस मानती संताप. किंवा एखादी सभा आहे आणि तिथं पंडित आले वक्ता आलेला आहे मोठा आणि त्याला पाहून ज्यांना जे अल्पबुद्धीचे आहेत ज्यांना काही कळत नाही त्यांना काय उगाच आला असं वाटायला लागतं त्याप्रमाणे. किंवा कोकिळ गाते आणि कोकिळेला बघून कावळ्यांना संताप येतो त्याप्रमाणे. दृष्टी देखता संत भक्त निंदक विटती समस्त तैसे तुम्ही राक्षस उन्मत्त मज देखता त्रासले ती. तो म्हणतोय अंगद म्हणे जसं संतांच्या भक्तांना पाहून निंदक लोक असतात तर त्यांना जसा राग येतो त्याप्रमाणे तुम्ही मला पाहून हे झाले का म्हणे त्रासले आहेत का म्हणे तुम्हाला वीट आला का म्हणे माझा असं अंगद सांगतोय त्यांना. मग स्तंभी पृष्ठी घालून पुच्छासनी बैसे वालिनंदन उंच दिसे रावणाहून तेजे करुणी विशेषे. आणि मग स्वतःच्या शेपटीची उंच असं त्यांनी आसन केलेलं आहे उंच रावणापेक्षा आणि तो त्याच्यावर जाऊन बसलेला आहे तो. अंगद म्हणे गर्विष्ठा दशवदना मी आलो असे कवण्या कारणा ते कान पुसशी मलिना कोणे विचारे सांगपा. अरे गर्विष्ठा म्हणे रावणा तू मला हे सुद्धा विचारत नाही मी तुझ्यासाठी इथं कशाला आलेलो आहे ते सांग म्हणे विचार म्हणे मला. मी आहे शक्रात्मजसूत अयोध्यापतीचा असे दूत तरी शिष्टाईसा आलो येथ अंतर तुझे पहावया. मी इंद्राच्या मुलाचा मुलगा आहे म्हणे मी म्हणजे वालीचा मुलगा आहे म्हणे आणि रामाचा दूत आलेलो आहे म्हणे तर शिष्टाई करण्याकरता आलेलो आहे म्हणे. या उपरी वीर अंगद रावणासी करील बोध ते संती परिसावे विशद ब्रह्मानंदे करुणिया. आणि आता अंगद रावणाला काय काय बोध करतो हे आता तुम्ही आनंदाने पुढच्या अध्यायात ऐका म्हणे. रवी कुळभूषण रघुवीर जो साधू हृदय पंकज कीर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अभंग साचार नविटे कदा. तर साधूंच्या हृदयरूपी कमळात राहणारा जसा भ्रमर त्याप्रमाणे तुम्ही श्रोतेजन आहात म्हणे. तर याच्या पुढे जे काय आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर्विंशतितमोऽध्याय गौडः श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.